थोडीशी आध्यात्मिक विषयावरती बोलूयात. सगळ्यांना लक्ष्मी माहिती आहे, ती एकाच प्रकारची आहे. पण लक्ष्मीचे 8 प्रकार आहेत, हे तुम्हाला माहिती होतं का? आज मी तुम्हाला अष्टलक्ष्मींची माहिती देतो. तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की आपल्याला मुख्य 4 दिशा आणि उपदिशा 4 अशा 8 दिशा आहेत. या प्रत्येक दिशेची वेगळी लक्ष्मी आहे. तर मी सुरुवात करतो ईशान्य दिशेपासून. ईशान्य दिशेची जी लक्ष्मी आहे तिचं नाव आहे संतान लक्ष्मी. कारण तुम्हाला संतान हवे, नुसता पैसा असून काय उपयोगाचा. त्यामुळे संतान लक्ष्मीचं स्थान हे ईशान्य कोपऱ्यात आहे. पूर्व दिशेला जी लक्ष्मी आहे तिला विद्या लक्ष्मी म्हणतात किंवा ऐश्वर्य लक्ष्मी सुद्धा म्हणतात. नुसता पैसा असून उपयोग नाहीये, तर त्याच्याबरोबर ते पैसा खर्च करायची बुद्धिमत्ता सुद्धा तुमच्याकडे पाहिजे. त्यामुळं पूर्व दिशेची जी लक्ष्मी आहे तिला विद्यालक्ष्मी किंवा ऐश्वर्य लक्ष्मी म्हणतात. त्याच्यानंतर आग्नेय दिशेची जी लक्ष्मी आहे तिला धान्य लक्ष्मी असं म्हणतात. खूप पैसा आहे पण अन्नप्राशन करू शकत नाही, काय उपयोग आहे त्याचा. तर तुम्ही तुमच्या आयुष्याच्या शेवटपर्यंत धान्य किंवा जे काही खायचे पदार्थ आहेत त्याचं सेवन करता आलं पाहिजे, त्याचा उपभोग घेता आला पाहिजे. त्याच्यासाठी तुम्ही धान्यलक्ष्मीची प्रार्थना केली पाहिजे. दक्षिण दिशेची जी लक्ष्मी आहे तिला आदिलक्ष्मी म्हणतात. आदिलक्ष्मी म्हणजे रिसोर्स. सगळ्या प्रकारचे रिसोर्सेस तुम्हाला वेळेत अवेलेबल झाले पाहिजेत, तर तुम्ही कुठल्याही प्रकारचा व्यवसाय किंवा नोकरी करू शकता. त्यामुळं रिसोर्सची लक्ष्मी जी आहे तिला आदिलक्ष्मी असं म्हणतात. आता या सगळ्या लक्ष्मी झाल्या, तर नैऋत्य कोपऱ्यामधली जी लक्ष्मी आहे तिला धैर्य लक्ष्मी असं म्हणतात. धैर्य लक्ष्मी हे तुम्हाला कुठलीही गोष्ट करायचं डेअरिंग देते. आणि तुमच्यामध्ये जर डेअरिंग नसेल तर तुम्ही व्यवसाय करू शकणार आहे का? नोकरीमध्ये सुद्धा तुमच्यामध्ये डेअरिंग नसेल तर तुम्ही जे निर्णय घ्यायचे असतात ते निर्णय घेऊ शकत नाही. त्यामुळं तुम्हाला त्याच्यासाठी धैर्य लक्ष्मी प्रसन्न पाहिजे. पश्चिम दिशेची जी लक्ष्मी आहे तिचं नाव आहे गजलक्ष्मी. गजलक्ष्मी म्हणजे पशुलक्ष्मी. पूर्वी धनधान्यांमध्ये पशु पक्षी तुमच्याकडे किती आहेत ह्याचा सुद्धा आपण बघितलं जायचं. तर हे सगळं जर तुमच्याकडे असेल, पशुधन असेल, तर ते सुद्धा एक प्रकारची लक्ष्मी आहे. आपण बघितलं जायचं. तर हे सगळं जर तुमच्याकडे असेल, पशुधन असेल, तर ते सुद्धा एक प्रकारची लक्ष्मी आहे. आता त्याचा वेगळा तुम्ही मेटाफोरमध्ये घ्या की आता आपल्याकडे कार असतात, टू व्हीलर्स असतात, तर ह्या गजलक्ष्मी या प्रकारामध्ये मोडते. त्यामुळे तुम्हाला सगळ्या प्रकारचं सुख प्राप्त होण्यासाठी तुमच्याकडे वाहन पाहिजे किंवा तुमच्याकडे पशुधन पाहिजे. तर हे झालं तुमचं पश्चिमेकडची लक्ष्मी. त्याच्यानंतर वायव्येकडची जी लक्ष्मी आहे तिचं नाव आहे विजयलक्ष्मी. तुम्ही कुठलंही कार्य करत असाल तर त्या कार्यामध्ये तुम्हाला नक्की यश मिळालं पाहिजे आणि यश मिळणं हे या विजयलक्ष्मीवरती डिपेंड असतं. त्यामुळे विजयलक्ष्मी तुम्हाला कायम प्रसन्न पाहिजे. आणि ह्याच्यानंतर जी आपण समजतो ती लक्ष्मी येते, जिला धनलक्ष्मी म्हणतात, ती उत्तर दिशेला असते. आणि आपण सगळेजण काय समजतो, तर लक्ष्मी म्हणजे फक्त पैसा. तर पैसा हा या सगळ्या बाकीच्या लक्ष्मी प्रसन्न झाल्यानंतर जो मिळतो ते आहे धनलक्ष्मी. आणि ही धनलक्ष्मी तुम्हाला प्रसन्न झाली तर तुमच्याकडे पैसा अडका येते सगळा मिळतो. तर अशा प्रकारे अष्टलक्ष्मी ज्या आहेत या प्रत्येक दिशेला असतात आणि या प्रत्येक दिशेची जी लक्ष्मी आहे ती तुम्हाला प्रसन्न झाली पाहिजे. आणि या प्रत्येक लक्ष्मीचे वेगळे वेगळे मंत्र आहेत, तर ते मंत्र मी तुम्हाला कॅप्शनमध्ये पाठवतो. तुम्ही या लक्ष्मींची प्रार्थना करा. यातल्या कुठल्या पोर्टलमध्ये तुम्हाला त्रास आहे किंवा कुठल्या पोर्टलमध्ये तुम्हाला यश मिळत नाहीये, तर ते यश मिळण्यासाठी तुम्ही या लक्ष्मींची साधना करा. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.